नमस्कार मित्रांनो, नागपूर जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या कार्यक्रमाअंतर्गत ही पदभरती केली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 8 मे 2025 पर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। जर तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान असेल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे, ज्यासाठी 18 ते 60 हजारापर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे। बाकी संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, नागपूर जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे। मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या कार्यक्रमाअंतर्गत ही पदभरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे। यामध्ये मेडिकल ऑफिसर, MBBS, स्टाफ नर्स आणि MPW सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। मेडिकल ऑफिसर या पदासाठी तुमचा MBBS असणं आवश्यक असणार आहे। 70 वर्षापर्यंत तुमचं वय असेल, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे आणि या पदासाठी 60,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे स्टाफ नर्स हे पद असणार आहे। या पदासाठी GNM आणि BSc नर्सिंग तुमचं असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन देखील असणं अनिवार्य असणार आहे। खुल्या प्रवर्गातील लोकांना 38 वर्षापर्यंत तर राखीव प्रवर्गातील लोकांना 43 वर्षापर्यंत या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। 20,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिला जाणार आहे। या ठिकाणी 24 पदं मंजूर करण्यात आलेली आहे, मात्र त्यापैकी 6 पदं जी आहेत ती इमिडिएटली या वॅकन्सीमार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे। जसे जसे पदं या ठिकाणी वॅकंट होतील तसेच मंजूर पदांपैकी पुढचे जे पद आहे या ठिकाणी भरले जाणार आहे। पुढचं जे पद आहे MPW हे पद असणार आहे। तुमची 12वी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला आहे, तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। 38 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये 43 वर्षापर्यंत वय असलेल्या उमेदवारांना म्हणजेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना या ठिकाणी विशेष सवलत देण्यात येणार आहे। 18,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे। 8 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे। टोटल 24 पदं देखील या ठिकाणी मंजूर झालेली आहे। आता मित्रांनो, अनुक्रमांक 1 मधील जे वैद्यकीय अधिकारी MBBS पद आहे या पदासाठी डायरेक्टली मुलाखत तुमची आयोजित करण्यात आलेली आहे। 6 मे 2025 रोजी प्रत्यक्ष मुलाखत तुमची घेतली जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर या कार्यालयात न चुकता 10 ते 12 या वेळेमध्ये उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे। या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण मूळ शैक्षणिक कागदपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स अटेस्टेड कॉपीज तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असणार आहे। बाकीचे जे उरलेले 2 पदं आहे अनुक्रमांक 2 आणि 3 मधले, या पदांकरता मात्र ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, अर्ज तुम्ही 25 एप्रिल 2025 ते 8 मे 2025 या कालावधीमध्ये करू शकणार आहे। तुमचा अर्ज केल्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी तो पाठवायचा आहे। बाकी संपूर्ण सूचना, सविस्तर जाहिरात, अर्जाचा नमुना तुम्हाला www.nagpurzp.com या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाला तुम्हाला व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे। आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला ही जी लिंक आहे या लिंकवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही बघू शकता यासाठी MPW मेलची वेगळी लिंक असणार आहे आणि स्टाफ नर्सची वेगळी लिंक असणार आहे। तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर संपूर्ण विचारलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे आणि तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे। या दोन्ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे। या व्यतिरिक्त ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। त्यासाठी www.nagpurzp.com या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे, तो व्यवस्थित भरायचा आहे। त्या अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र देखील जोडावे लागणार ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये पदवी पदविका प्रमाणपत्र, सर्व गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काही काम केल्याचा अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स पदाकरता रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट, त्यानंतर पैसे म्हणजेच परीक्षा शुल्क भरल्याची पावती, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, हे सर्व गोष्टी तुम्हाला अनुक्रमाने या ठिकाणी म्हणजे क्रमवारीत जोडायचे आहे आणि तुमच्या अर्जासोबत त्या जोडून एका लिफाफ्यात बंद करायच्या आहे। त्या लिफाफ्यावरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव, तुमचं नाव लिहून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पाठवायचे आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर अर्जाचा नमुना जो आपल्या संकेतस्थळावरून तुम्हाला प्राप्त होणार आहे तो तिथून डाउनलोड करून तो भरून त्या अर्जासोबत सर्व डॉक्युमेंट जोडून ऑफलाईन पद्धतीने देखील दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, दोन्ही पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करणं
आवश्यक असणार आहे। उमेदवारांसाठी काही अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। ही जी पदं आहे ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे। 29 जून 2025च्या कालावधीपर्यंत ही पदं भरली जाणार आहे। मात्र तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक असेल तर ही कॉन्ट्रॅक्ट पिरियड जे आहे ते एक्सटेंड देखील केलं जाऊ शकतं। बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला www.nagpurzdp.com या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी विजिट करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी फक्त मुलाखत असणार आहे। मुलाखतीचं मार्कचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 50 गुणांची मुलाखत असणार आहे। यामध्ये तुमचं सब्जेक्ट नॉलेज चेक केलं जाणार आहे, त्यासाठी 10 मार्क असणार आहे। रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10, लिडरशिप क्वालिटीसाठी 10, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10, तर तुमच्याकडे असलेल्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला 10 मार्क दिले जाणार आहे आणि या 50 गुणांपैकी तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे। बाकीचे जे 2 पद आहे या पदांसाठी गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे, त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अंतिम वर्षाला तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत त्या गुणांच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी 50 गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्यासाठी 20 गुण आणि तुमच्याशी संबंधित पदाशी निगडित काही अनुभव असेल तर त्यासाठी 30 गुण, असे एकूण 100 गुणांपैकी गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे आणि मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे। यामध्ये मित्रांनो खुल्या प्रवर्गातील लोकांना 150 रुपये तर राखीव प्रवर्गातील लोकांना 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही RTGS, NEFT, IMPS, UPI किंवा DD द्वारे देखील पे करू शकणार आहे। यासाठी खाते क्रमांक IFSC कोड देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात। ज्या उमेदवारांना बँकेचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे ते उमेदवार देखील नॅशनलाइज बँकचा डिमांड ड्राफ्ट काढू शकणार आहे आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्या नावे काढणे आवश्यक असणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पेमेंट करू शकता किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे देखील पेमेंट करू शकणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता। लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। अर्जाचा नमुना दिलेल्या संकेतस्थळावरून तुम्हाला प्राप्त होणार आहे। या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला अर्ज करते वेळी आल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।